राज्य राखीव पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेवरून सध्या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। ती प्रश्नपत्रिका घेताना अगदी आहे अशी प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली। पहिल्या नंबरचा जो प्रश्न आहे तो पहिल्या नंबरला, 70 नंबरचा प्रश्न 17व्या नंबरला, 85 नंबरचा प्रश्न 85व्या नंबरला, असे 85 प्रश्न घेण्यात आले। राज्य राखीव पोलीस दल दौंड युनिट 5 यांची 2 दिवसांपूर्वी लेखी परीक्षा पार पडली आहे। साधारणपणे 104 शिपाई पदासाठीची ही भरती प्रक्रिया राबवण्यात येते आणि यासाठीची लेखी परीक्षा इंदापूर येथील एका महाविद्यालयामध्ये झाली। यातली महत्त्वाची बाब अशी आहे की या भरती परीक्षेच्या निमित्तानं जो प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांच्या समोर आली होती त्या प्रश्नपत्रिकेमध्ये साधारणपणे 85 प्रश्न असे होते जे जसेच्या तसे एका खाजगी प्रकाशन संस्थेच्या पुस्तकातील आहे असे उचलून या परीक्षेमध्ये घेण्यात आले होते आणि यामुळेच आता विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संतापाचं वातावरण आहे। एखाद्या प्रकाशन संस्थेतले अशा पद्धतीचे 85 प्रश्न येणं, 100 पैकी 85 प्रश्न 85 गुण असेच विद्यार्थ्यांना मिळून जाणं हे नक्कीच जे प्रामाणिकपणे वर्षानुवर्ष प्रयत्न करतात त्या विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक आहे। आणि या परीक्षेसाठी जी प्रश्नपत्रिका होती ती प्रश्नपत्रिका महाराष्ट्र पब्लिकेशन नावाच्या एका खाजगी पब्लिकेशन मधून त्यांची जी 10 नंबरचा सराव पेपर होता त्या पेपरमधून घेण्यात आली। ती प्रश्नपत्रिका घेताना अगदी आहे अशी प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली। 100 प्रश्नांपैकी 85 प्रश्न पर्यायासहित आहे असे या SRPF ग्रुप 5च्या परीक्षेसाठी घेण्यात आले। म्हणजे अगदी पहिल्या नंबरचा जो प्रश्न आहे तो पहिल्या नंबरला, 70 नंबरचा प्रश्न 17व्या नंबरला, 85 नंबरचा प्रश्न 85व्या नंबरला, असे 85 प्रश्न घेण्यात आले आणि हे खूप भयानक आहे। महाराष्ट्राच्या पोलीस भरतीच्या इतिहासात असं पहिल्यांदा घडतंय की एका खाजगी क्लासची प्रश्नपत्रिका, एका खाजगी पब्लिकेशनची प्रश्नपत्रिका पोलीस भरतीसाठी वापरली जाते। म्हणजे पोलीस भरती घेत असताना अगदी प्रश्नपत्रिका सुद्धा स्वतः डिझाईन केल्या जात नाहीत, त्या तयार केल्या जात नाहीत असं याच्यातून दिसतं। आणि म्हणूनच या भरती प्रक्रियेवर आक्षेप घेताना विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येतो आहे। या भरती प्रक्रियेच्या निमित्तानं त्या दौंड युनिटचे जे प्रमुख आहेत तुषार पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, कारण प्रश्नपत्रिका सेट करणं भरती प्रक्रिया राबवणं आणि संपूर्ण भरती प्रक्रियेच्या निमित्तानं ज्या काही प्रक्रिया राबवायच्या आहेत त्याची पूर्णपणे जबाबदारी त्यांची आहे। त्यांच्याशी 2 दिवसांपासून संपर्क करणं सुरू आहे, मात्र त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद नाही। या प्रकाशन संस्थेसंदर्भामध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत। त्या प्रकाशन संस्थेचे विठ्ठल बडे यांच्याशी देखील संपर्क साधला। त्यांना या संपूर्ण प्रकरणामध्ये अशा पद्धतीचा योगायोग असू शकतो किंवा अशा पद्धतीची ही पहिलीच वेळ नाही आहे, यापूर्वी देखील अशा घटना घडलेल्या आहेत। त्यामुळे यावेळी आमच्या प्रकाशन संस्थेसंदर्भात जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्या प्रश्नांना उत्तर द्यायला आम्ही तयार आहोत। आगामी काळात जर चौकशी झाली तर त्या चौकशीला देखील सामोरे जायला आम्ही तयार आहोत, अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका त्यांच्या वतीनं मांडण्यात आली आहे। मात्र पोलीस भरतीच्या झालेल्या मागच्या 2 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये 90 ते 95 प्रश्न आमच्याच पुस्तकातून आलेले दिसतील। त्याचं कारण असं आहे की प्रश्नांचं रिपिटेशन आधीपासून खूप जास्त आहे, तेच प्रश्न येतात आणि आमच्या पुस्तकामध्ये विश्लेषण चांगलं आहे, दर्जा चांगला आहे। आता योगायोग असा झालाय की SRPF गट क्रमांक 5 ला जो पेपर आला आहे तो आमच्या एका सराव प्रश्नपत्रिकेतून जवळपास 80च्या आसपास प्रश्न आलेले आहेत। आता त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही, आमचं कधीही भेटणं बोलणं काहीही नाही। जर त्याची काही चौकशी करायची असेल तर शासन चौकशी सुद्धा करू शकते। या आधी सुद्धा पोलीस भरतीसोबत इतर परीक्षांमध्ये सुद्धा अशा घटना घडलेल्या आहेत। विद्यार्थ्यांच्या मनात या संपूर्ण प्रक्रियेवरून संशयाचं वातावरण आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या निमित्तानं विद्यार्थ्यांकडून विनंती करण्यात येते की ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती तपासली गेली पाहिजे। जो भरतीसाठी पेपर काढण्यात आला होता तो तपासला गेला पाहिजे, कारण 85 प्रश्न 100 पैकी जर येत असतील एका प्रकाशन संस्थेच्या प्रश्नसंचिकेतील तर ते नक्कीच एका प्रकाशन संस्थेला प्रमोट करण्याचं काम तर नाही ना, किंवा संबंधित प्रकाशन संस्था आणि त्या ठिकाणी असणारे समादेशक यांच्यामध्ये कुठं साठलोटा आहे का, त्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी व्हावी अशा पद्धतीची स्पष्टपणे भूमिका विद्यार्थ्यांच्या वतीने घेण्यात आली आहे। संबंधित SRPF ग्रुप 5चे जे अधिकारी आहेत त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे की हे नक्की कसं घडतं। सध्या सोशल मीडियावरती विद्यार्थ्यांमध्ये सगळीकडे ही चर्चा आहे आणि जे विद्यार्थी 5-5 वर्ष या परीक्षेसाठी तयारी करतायत त्या विद्यार्थ्यांमध्ये अतिशय भयानक वातावरण आहे, ते घाबरलेल्या अवस्थेमध्ये। क्लासचे हितसंबंध संबंधित SRPF ग्रुपचे आहेत, SRPF ग्रुपवाल्यांनी जास्त काम नको, प्रश्नपत्रिका काढायचा कंटाळा आहे, त्यांच्याकडे ती यंत्रणा नाहीये म्हणून कोणत्या तरी क्लासची प्रश्नपत्रिका कॉपी पेस्ट केली याचं स्पष्टीकरण दिलं पाहिजे। आणि संबंधित परीक्षेमध्ये हा जो प्रकार घडला याबाबत परीक्षेचं पुढचं भवितव्य काय, विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे या प्रकारची। संबंधित क्लासचेच विद्यार्थी फक्त या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे, ज्यांनी ते पुस्तक वापरले तीच मुलं या परीक्षेसाठी पास होण्याची भीती आहे, म्हणून ही परीक्षा रद्द करण्यात आली पाहिजे। याविषयी तातडीने भूमिका कळवली पाहिजे, किंवा नाही तर
तीव्र विद्यार्थ्यांच्या रोषाला, आंदोलनाला सामोरं जावं लागणार आहे. ज्यावेळेस या संपूर्ण प्रकरणी टेलिग्रामवर जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला. टेलिग्राम हे सोशल मीडिया माध्यम आहे जिथं अनेक विद्यार्थी जे आहेत ते वेगवेगळ्या टेलिग्रामचे जे वेगवेगळे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये ॲड असतात आणि त्यामध्ये अनेक भरती प्रक्रियेशी संबंधित प्रश्नपत्रिका असतील किंवा वेगवेगळ्या शंका असतील या संदर्भामध्ये चर्चा होत असतात. या टेलिग्रामच्या युनिटमध्ये ज्यावेळेस त्या ग्रुपमध्ये जाऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस संबंधित प्रकाशन संस्थेच्या वतीनं खूप सारे स्वतःचं प्रमोशन करणारे मेसेजेस समोर यायला सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये स्पष्टपणे कशा पद्धतीनं आमचा आणि या भरती प्रक्रियेतील जे काही सरकारी अधिकारी असतील त्यांचा संबंध आहे आणि त्यामुळे आमचा कशा पद्धतीचा वशिला आहे हेच दाखवण्याचा प्रयत्न त्यांच्या वतीनं होतोय. हे नक्कीच गंभीर आहे, कारण या संपूर्ण प्रक्रियेवरून म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकावेल एवढंच या निमित्तानं सांगता येईल. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह निलेश बुदावले, ABP माझा, मुंबई.